बघा फार महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. मागच्या लेक्चरला आय थिंक आपण ध्वनी घेतला होता, साऊंड हा टॉपिक घेतला होता. आजच्या लेक्चरला पुढे जाणार आहोत. पुढचा टॉपिक कोणता आहे दिसतोय तुम्हाला? तरंग. तरंगांना आपण वेव्स म्हणतो. ओके, चला स्टार्ट करूया आपण. बघा स्टुडंट, आपण कॉन्सेप्ट बघतोय तरंग, त्याला इंग्लिशमध्ये वेव्स म्हटलं जातं. तरंगांना आपण हे पण म्हणतो कंपन, ओके, किंवा व्हायब्रेशन पण म्हणू शकतो, किंवा त्याला काय म्हणतात, लहरी. तर कंपन, तरंग, लहरी, वेव्स हे सगळं एकच आहे, हे लक्षात ठेवायचं. आता फार महत्त्वाचं तरंगांबद्दल बोलायचं झालं तर सर्वात पहिला पॉईंट काय दिला येते? जगातील सर्व ऊर्जा तरंगांच्या स्वरूपामध्ये प्रवास करते. मी तुम्हाला ऊर्जा टॉपिक शिकवला होता. ऊर्जेचे वेगवेगळे स्वरूप आहेत ना. प्रकाश एक प्रकारची ऊर्जा आहे. माझ्या तोंडातून निघणारा ध्वनी, साऊंड एक प्रकारची ऊर्जा आहे. त्या व्यतिरिक्त उष्णता एक प्रकारची ऊर्जा आहे. तर जगामध्ये जितकी पण ऊर्जा, एनर्जी आहे, ती कशाच्या स्वरूपामध्ये प्रवास करते? तरंगांच्या. आता माझ्या तोंडातून ध्वनी बाहेर पडतो आहे, तो ध्वनी तरंगांच्या स्वरूपात आहे. परंतु तरंग इतके सूक्ष्म असतात की ते डोळ्यांना दिसत नाही. तर तुम्ही ध्वनी तरंग, साऊंड वेव्ह ऐकू शकता, पण त्यांना पाहू शकत नाही. जगामध्ये जितके पण तरंग आहेत ते दोन प्रकारामध्ये मोडतात. काहींना काय म्हटलं जातं बरं? अवतरंग. आणि काहींना काय म्हणतात? अनुतरंग. व्हेरी इम्पॉर्टंट. अवतरंगाला इंग्लिशमध्ये ट्रान्सवर्स वेव्स असं म्हटलं जातं, आणि जे अनुतरंग आहेत त्यांना इंग्लिशमध्ये लॉंगिट्युडिनल वेव्स असं म्हटलं जातं. तर जगामध्ये जितके पण तरंग आहेत ते दोन प्रकारचे असतात, अवतरंग आणि अनुतरंग. आता नीट बघा, इथे मी काही तरंग काढलेले आहेत. हा तुम्हाला पाण्यामध्ये दगड मारला की दगड मारल्यावर पाण्यावर जे तरंग तयार होतात ना, असे लहरींसारखे लांबट, त्या तरंगांना काय म्हटलं जातं? अवतरंग, किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? ट्रान्सवर्स वेव्स. आणि हे स्प्रिंगसारखे पातळ तरंग दिसतात तुम्हाला, या पातळ तरंगांना काय म्हटलं जातं? अनुतरंग, किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो? लॉंगिट्युडिनल वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्हचं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या तोंडामधून जो ध्वनी निघतो आहे तो बऱ्यापैकी जो आहे ट्रान्सवर्स वेव्ह सारखा असतो, म्हणजेच अवतरंगासारखा असतो. पण आपण जर प्रकाश बघितला, सूर्यप्रकाश, तो बऱ्यापैकी कसा असतो बरं? लॉंगिट्युडिनल किंवा अनुतरंग असतो. तर आय रिपीट, जगामध्ये जितकी पण ऊर्जा आहे ती कशाच्या स्वरूपात आहे? तरंगांच्या. तरंग अत्यंत सूक्ष्म असतात, ते डोळ्यांना दिसत नाही. तरंग दोन प्रकारचे असतात. असे पसरलेले तरंग, त्यांना अवतरंग म्हणायचं, ट्रान्सवर्स वेव्स. आणि असे पातळ स्प्रिंगसारखे तरंग, त्यांना काय म्हणायचं? अनुतरंग, किंवा इंग्लिशमध्ये लॉंगिट्युडिनल वेव्स असं म्हणतात. थोडंसं जर प्रॉपर सांगायचं झालं तर साधारणतः सूर्याचा जो प्रकाश असतो, किंवा फार महत्त्वाचं, आपण गिटार वाजवतो ना, तर गिटार वाजवताना पण तरंग वेव्स तयार होतात. तर गिटार किंवा प्रकाश, या सूर्याचा प्रकाश असो या लाईटीचा प्रकाश, तो असा असतो, दॅट इज अवतरंग, किंवा त्याला आपण काय म्हणूया? ट्रान्सवर्स वेव्स. परंतु त्यांनी जसं विचारलं, माणसांमार्फत जो ध्वनी तयार होतो, माणसांचा ध्वनी असो, किंवा मग व्हेरी इम्पॉर्टंट, जेव्हा भूकंप येतो, सेस्मिक वेव्स ज्याला आपण अर्थक्वेक म्हणतो, तो भूकंप आल्यानंतर पण जमिनीमधून काही तरंग बाहेर पडतात ना, तसे भूकंपाचे तरंग आहेत सेस्मिक वेव्स. किंवा माझ्या तोंडातून निघणारा जो ध्वनी आहे, माणसांचा ध्वनी, हा कशामध्ये मोडतो बरं? अनुतरंगामध्ये. तर हे पण एक्झाम्पल लिहू शकता. ध्वनी पण वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे त्यांना कोणते तरंग आहे ते पाहावे लागतात. प्रकाश आहे, गिटार आहे, हे अवतरंगाचं उदाहरण आहे. आणि हे पातळ तरंग, ध्वनी, साऊंड किंवा भूकंपाचे तरंग, सेस्मिक वेव्स, हे त्यामध्ये मोडतं. बघा, इव्हन पाण्यात दगड मारल्यावर जे तरंग तयार होतात, दगड मारल्यावर पण म्हणजे वॉटर सरफेसवर तरंग तयार होतात, ते पण कोणते असतात बरं? अवतरंग असतात. ठीक आहे, हे आलंय लक्षात आपल्या? ओके, फार महत्त्वाचं. आता आपल्याला तरंगांचे काही गुणधर्म बघायचे. तरंगांचे, वेव्सचे पण काही गुणधर्म असतात, ते आपण बघूया. फीचर्स ऑफ वेव्स. मी पुन्हा सांगतोय, तरंग काय असतात? तर जगातली सगळी ऊर्जा कशाच्या स्वरूपात आहे? तरंगांच्या. प्रकाश आहे, ध्वनी आहे, उष्णता आहे. आणि तरंग दोन प्रकारचे असतात, मी दाखवले. तरंगांचे गुणधर्म काय असतात? तरंगांना काय असतं बरं? सर्वात पहिले आयाम. आयामला काय म्हटलं जातं? ॲम्प्लिट्यूड म्हटलं जातं. आता आयाम म्हणजे काय? आयाम म्हणजे, ॲम्प्लिट्यूड म्हणजे तरंगाच्या आपल्या विराम अवस्थेपासून कमाल विस्थापन. फार महत्त्वाचं. एक सोपी डेफिनेशन देतो. हा एक तरंग दिसतोय तुम्हाला, मे बी एक ध्वनी तरंग आहे, साऊंड वेव्ह. मी बोलतोय ना, तर माझ्या तोंडातून साऊंड वेव्स, ध्वनी तरंग बाहेर पडतात. तरंगाचा आयाम म्हणजे काय? तरंगाचा आयाम म्हणजे तरंगाची उंची. तर तरंगाची उंची, हाईट कशी मोजतात हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. तर ती डेफिनेशन विसरून जा. मी एक तरंग काढलेला आहे. तरंग काढल्यावर मी त्याला बरोबर मधून बायसेक्ट करतो. केलं बरोबर? आता बघा,
ही जी लाईन आहे तो आपला बेस आहे, तर हे अंतर घ्या हे किंवा हे अंतर घ्या, हे सेमच असतं हे, तर याला तरंगाचं काय म्हणायचं बरं, आयाम, किंवा त्याला काय म्हणायची, तरंगाची उंची. तर माझ्या तोंडातून ध्वनी बाहेर निघाला, तरंगांच्या स्वरूपात आहे. आता मला त्या तरंगाची काय मोजायची आहे, उंची. उंचीलाच काय म्हणतात, आयाम. आयाम कसा मोजायचा, एक तरंग काढायचा, त्याला बरोबर मधून बायसेक्ट करायचं, दुभागायचं, आणि मग ती लाईन आपला बेस असणार आहे, इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत. हे जे अंतर आहे याला तरंगाचा काय म्हटला जातो, आयाम म्हटला जातो, हे लक्षात ठेवायचं. आता आपल्या कंबाईन परीक्षेला हा प्रश्न आला होता की जेव्हा एखाद्या म्युझिक प्लेअरचा आपण आवाज वाढवतो तर ध्वनी तरंगांचा काय वाढतो. जेव्हा आपण एखाद्या म्युझिक प्लेअरचा आवाज वाढवतो, ध्वनी वाढवतो, तेव्हा ध्वनी तरंगांचा आयाम, उंची वाढते. ओके. जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम लाऊड करणार आहात, मोबाईल फोन असो, टी व्ही असो किंवा म्युझिक प्लेअर असो, तर त्या ध्वनी तरंगांची काय वाढते, उंची म्हणजे आयाम. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या इथे कारमध्ये मोठ्याने गाणी ऐकण्यासाठी एक ॲक्सेसरी लावतात, त्याला म्हटलं जातं ॲम्प्लिफायर. ऐकलं आहे ना. तर ॲम्प्लिफायर का म्हणतात, कारण तो साऊंड वेव्सचा, ध्वनी तरंगांचा ॲम्प्लिट्यूड वाढवतो, उंची वाढवतो. ॲम्प्लिट्यूड उंची वाढवतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ॲम्प्लिफायर म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. तर तरंगांची उंची, आयाम कशी मोजतात कळालं आपल्याला. पुढे तरंगांना आयाम असतो, तसं तरंगांना काय असते बरं, वारंवारता. वारंवारतेला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी. वारंवारता म्हणजे काय, एका सेकंदात निर्माण झालेले एकूण तरंग. मी बोललो 1 सेकंद, मी म्हटलं हाय, हॅलो, 1 सेकंद बोललो, माझ्या तोंडातून काय निघाले, ध्वनी तरंग. मग एका सेकंदात किती तरंग निघाले, याला त्या तरंगाची काय म्हणतात, वारंवार. तर बघा, मी काहीतरी बोललो आणि एका सेकंदात किती तरंग तयार झाले बघा, 1 2 3 4 5. तर या तरंगाची वारंवारता किती झाली, 5. मी काहीतरी बोललो आणि एका सेकंदामध्ये बघा किती तरंग तयार झाले, 1 2 3 4 5 6 7. तर या तरंगाची वारंवारता किती झाली, 7. तर मी म्हणतोय कोणता तरी तरंग आहे, मे बी तो ध्वनी तरंग आहे, प्रकाश तरंग आहे, उष्णतेचा हीट तरंग आहे. तर तरंगाची वारंवारता म्हणजे काय, एका सेकंदात किती तरंग तयार झाले, त्याला काय म्हणतात, त्या तरंगाची वारंवारता. तर आता मी म्हटलं की माझ्या तोंडातून जो ध्वनी निघतोय त्याची वारंवारता मे बी 25 आहे, म्हणजे एका सेकंदात किती तरंग तयार होत आहेत, 25. पण मग 25 काय, किलो, लिटर, डझन. तिथे दिले तरंगाची वारंवारता मोजायचं एकक काय आहे बरं, हर्ट्ज. तर मी म्हणतोय 5 काय, हर्ट्ज, 7 काय, हर्ट्ज. आता थोडंसं मागे जाऊया. मागच्या लेक्चरला मी ध्वनी, साऊंड टॉपिक घेतला होता आणि ध्वनीमध्ये मी सांगितलं होतं की मानवी कानाची श्राव्य कक्षा, ऐकण्याची क्षमता किती असते, 20 हर्ट्ज सांगितलं होतं ना, 20,000 हर्ट्ज. म्हणजे आपल्याला तोच ध्वनी ऐकू येतो जेव्हा एका सेकंदाला ध्वनीचे मिनिमम किती तरंग तयार होतील, मिनिमम 20 ते मॅक्झिमम किती, 20,000. तर 20 ते 20,000च्या मध्ये जर तरंग तयार झाले ध्वनीचे, तोच ध्वनी आपल्याला ऐकू येतो. 20च्या खाली आणि 20,000च्या वरती तरंग असेल तर आपल्याला ऐकू येत नाही. आता बघा, तुम्ही तिथे बसला आहात, मी इथे पाय टॅप केला, आवाज आला का तुम्हाला, नाही. कारण पाय टॅप केल्यावर जो ध्वनी तयार झाला त्या ध्वनीचे एका सेकंदाला 20 तरंग तयार व्हायला पाहिजे होते मिनिमम, नाही तयार झाले, त्यामुळे तो आपल्याला ऐकू आला नाही. तर जोपर्यंत एका सेकंदाला 20 ते 20,000 तरंग तयार होणार नाहीत तोपर्यंत तो ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही. 20 हर्ट्जच्या खालचा ध्वनी कोणाला ऐकू येतो, 20 हर्ट्जच्या खालचा ध्वनी पक्ष्यांना आणि प्राण्यांना ऐकू येतो. सपोज मी इथे उभा आहे आणि तिथे कॉर्नरमध्ये मागे शेवटच्या बेंचजवळ एक मांजर बसली असेल, नाही आहे, बघू नका, ओके, मांजर बसली असेल आणि मी इथे पाय टॅप केला, तुम्हाला आवाज नाही येणार. पण ती बघा, ती अशी कान टवकारते लगेच अशी, कारण तिला 20 हर्ट्ज किंवा त्याच्यापेक्षा खालचा आवाज ऐकू येतो. तसे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांची ऐकण्याची क्षमता आपल्यापेक्षा काय असते, जास्त असते. त्यांची वास घ्यायची, पाहण्याची क्षमता पण आपल्यापेक्षा जास्त असते. तर त्यांची इंद्रिय आपल्यापेक्षा प्रगत आहेत, पण त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा बॅकवर्ड आहे. त्यामुळे पृथ्वीवर आपलं जास्त राज्य आहे, हे लक्षात ठेवायचं. अल्ट्रासॉनिक आणि इन्फ्रासॉनिक, ध्वनी वाढल्यास ध्वनी तरंगाचा आयाम वाढतो. वेन साऊंड इन्क्रीजेस, amplitude increases. Number of waves formed in a second, that is called frequency. Amplitude म्हणजे काय, the maximum displacement of a wave from the point of origin. Maximum displacement of a wave from the point of origin. पण मग समजून घेताना आपण समजून घ्यायचं म्हणजेच काय, उंची. वेवची उंची कशी मोजतात, उंची तशी मोजतात की वेवची डायग्राम काढा. आता बघा, डिपेंड करतं कोणती वेव आहे, सांगतो, युनिट पण सांगतो, आणि इन्फ्रारेड आणि अल्ट्रासाऊंड पण काय असं सांगतो. बघा, आता फार महत्वाचं आहे आयाम. त्यांनी विचारलं सर आयामाचं युनिट काय आहे, तर आयाम उंची आहे ना. तर साधारणतः वेवची जी उंची आहे इट इज नॉर्मली मेजर्ड इन मीटर. कशामध्ये मोजली जाते, मीटरमध्ये.
आणि तुम्ही मला हे पण विचारलं की इन्फ्रासॉनिक आणि अल्ट्रासाऊंड साऊंड काय असतं. तर मी काय म्हटलं, वारंवारता म्हणजे काय बरं, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये किती ध्वनी तरंग, एका सेकंदात किती तरंग तयार झाले ना. तर नीट ऐकायचं बघा, फार महत्त्वाचं. ज्या ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी 20,000पेक्षा जास्त असते त्याला काय म्हटलं जातं बरं, अल्ट्रासॉनिक साऊंड म्हटलं जातं. आणि ज्या ध्वनीची वारंवारता ही 20 हर्ट्झपेक्षा कमी असते त्याला काय म्हटलं जातं, इन्फ्रासॉनिक. तर ध्वनी तयार होताना तरंगांच्या स्वरूपात आहे. एका सेकंदात किती तरंग तयार झाले त्याला काय म्हणतात, वारंवार. तर एखाद्या ध्वनी तरंगाची वारंवारता 20,000पेक्षा जास्त असेल म्हणजे एका सेकंदाला 20,000पेक्षा जास्त तरंग तयार झाले, मग त्या ध्वनी तरंगाला काय म्हणायचं, अल्ट्रासॉनिक साऊंड. आणि 20 हर्ट्झपेक्षा कमी असेल तर त्या ध्वनी तरंग साऊंड वेव्हला काय म्हणायचं, इन्फ्रासॉनिक साऊंड. हे लक्षात ठेवायचं. आणि हे दोन्ही आपल्याला ऐकू येत नाही. 20,000च्या खाली पण म्हणजे 20,000च्या वर पण आणि 20 हर्ट्झच्या खाली पण. हे सगळं कोण ऐकू शकतं, फक्त प्राणी ऐकू शकतात. हे लक्षात ठेवायचं. प्राणी आहे आणि पक्षी पण, लाईक बॅट्स, एलिफंट्स. फ्रिक्वेन्सी इज टोटल नंबर ऑफ वेव्स फॉर्म इन अ सेकंड. ॲम्प्लिट्यूड इज नॉर्मली मेजर्ड इन मीटर. आयाम मोजायचं एकक हे मीटर आहे. तरंगाची उंची आहे ना, उंची आपण कशात मोजतो, मिलीमीटर, सेंटीमीटर, फूट. स्टँडर्ड एकक आहे मीटर. आता नीट बघायचं. आता आपण पुढचा कॉन्सेप्ट बघतोय, काय आहे बरं, तरंग लांबी. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं, वेवलेन. वेवलेन म्हणजे काय, क्रमाने येणारे दोन शिखर किंवा द्रोणी याच्यामधलं अंतर. शिखराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पिक्स, आणि द्रोणीला काय म्हणतात, ट्रॉज म्हटलं जातं. आता बघा, आपल्याला तरंगाची लांबी मोजायची. मी एक तरंग काढतो, मे बी तो ध्वनी तरंग आहे, साऊंड वेव्ह आहे. बघा दिसतोय हा तरंग तुम्हाला. आता हा जो तरंग आहे स्टुडंट, त्याचे हे टॉप पॉईंट दिसतात ना तुम्हाला, हे जे टॉप पॉईंट आहेत त्यांना काय म्हणायचं, शिखर, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणूया, पीक. आणि हे बॉटम पॉईंट दिसत आहेत ना तुम्हाला, या बॉटम पॉईंटला काय म्हटलं जातं, द्रोणी किंवा ट्रॉज. काही जण त्याला क्रेस्ट असं पण म्हणतात. आता नीट ऐकायचं, मला या तरंगाची काय मोजायची आहे, लांबी. तर तरंगाची लांबी मी अशी नाही मोजणार, हां 1 वीट 2 वीट अशी नाही मोजत. तरंगाची लांबी कशी मोजतात, क्रमाने येणारे दोन शिखर किंवा द्रोणी याच्यामधलं काय बरं, अंतर. शिखर म्हणजे काय, हे टॉप पॉईंट. द्रोणी म्हणजे हे बॉटम पॉईंट. तर तुम्हाला तरंगाची लांबी मोजायची, सिम्पल. क्रमाने येणारे दोन शिखर घ्या, त्यांना कनेक्ट करा, किंवा शिखर आवडत नसतील तर काय घ्या, द्रोणी घ्या. तर हे अंतर किंवा हे अंतर याला तरंगाची काय म्हटलं जातं, लांबी म्हटलं जातं. तर क्रमाने येणारे दोन शिखर घ्या किंवा द्रोणी घ्या, ते कनेक्ट करा, हे अंतर किंवा हे अंतर दोन्ही सेमच असतं, काही घ्या, त्याला तरंगाची लांबी म्हणतात. आता तरंग लांबी मोजायचं एकक, युनिट काय आहे, दिले येथे, काय आहे बरं, अँगस्ट्रॉम आहे. आणि याचं चिन्ह काय आहे, चिन्ह आहे उलटा वाय. दिसतोय तुम्हाला, या उलट्या वायला काय म्हटलं जातं, लॅम्बडा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. तर तरंगाची लांबी कशी मोजतात कळाली, क्रमाने येणारे दोन शिखर किंवा द्रोणी कनेक्ट करा, काही एक केलं तरी चालतं, याला तरंगाची लांबी म्हणतात. ध्वनीपेक्षा जास्त वेग, स्पीड मोर दॅन साऊंड, दॅट इज कॉल्ड सुपरसॉनिक स्पीड. ध्वनीचा वेग काय असतो, 340 मीटर प्रति सेकंद. तो कोणी जर ध्वनीपेक्षा जास्त वेगाने ट्रॅव्हल करत असेल तर त्याला सुपरसॉनिक स्पीड म्हणतात. सुपरसॉनिक स्पीड फायटर प्लेनचा असतो, रॉकेटचा असतो. पुढे तरंगांना जसा आयाम असतो, तरंगांना वारंवारता फ्रिक्वेन्सी असते, तरंगांना लांबी लेंथ असते, तसं तरंगांना काय असतो बरं, तरंग कालखंड, वेव्ह पिरियड. वेव्ह पिरियड म्हणजे काय बघा, तरंग कालखंड म्हणजे काय, एक तरंग पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. बघा आता मी हाय म्हटलो, 1 सेकंदात मी हाय म्हटलो ना, तर एका सेकंदात माझ्या तोंडातून किती तरंग निघाले बघा, 1 2 3 4. तर एका सेकंदात किती तरंग निघाले, 4. मग एका सेकंदात 4 तरंग तयार झाले ना. मग मला सांगा, हा एक तरंग तयार व्हायला किती वेळ लागला असेल, मायक्रो सेकंद असेल ना. तर यात हेच आलं इथे, एक सिंगल तरंग तयार व्हायला किती वेळ लागतो, याला म्हटलं जातं तरंगाचा कालखंड. आणि तो कशामध्ये असतो बरं, मायक्रो सेकंदामध्ये. तर तुम्ही हॅलो म्हटले आणि एका सेकंदात सपोज 10 तरंग तयार झाले ध्वनीचे, तर मग एका सेकंदात 10 तरंग तयार झाले, तर एक तरंग तयार व्हायला किती वेळ लागला, त्याला तरंगाचा काय म्हणतात, कालखंड. आणि तो कशामध्ये असतो बरं, मायक्रो सेकंदामध्ये असतो. हे आपण लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया. तरंगाला जसा कालखंड असतो तसा तरंगाला काय असतो बरं, वेग, वेव्ह स्पीड. आता मी बोलतोय, माझ्या तोंडातून ध्वनी निघतोय आणि तुमच्यापर्यंत कानापर्यंत येतोय, म्हणजे तो एक विशिष्ट वेगाने ते ध्वनी तरंग साऊंड वेव्स ट्रॅव्हल करतायत ना. म्हणजे त्या ध्वनी तरंगांना काय आहे बरं, स्पीड आहे. तर ध्वनी तरंग असो, प्रकाश तरंग असो, किंवा मग उष्णतेचे तरंग असो, ते किती वेगाने ट्रॅव्हल करतायत, त्यांचं स्पीड काय, हे कसं मोजायचं.
तर तरंगाचा वेग मोजण्यासाठी आपल्याला गुणाकार कसा करावा लागतो. कशाचा गुणाकार करायचा? तरंगाची लांबी आणि तरंगाचा वेग म्हणण्यापेक्षा आपण इथे हे लिहूया, काय बरं, वारंवारता. तर आपण वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी यांचा गुणाकार केला तर नॉर्मली आपल्याला तरंगाचा काय मिळतो बरं, वेग मिळतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर तरंगाचा वेग काढायचा आहे तर वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी हे समीकरण, हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तरंगाचा वेग आपल्याला कळतो. आता फार महत्त्वाची माहिती दिली आहे बघा, आरामशीर लिहायचं. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कसला वापर केला जातो? तरंगांचा. आता तुम्ही या मोबाईल फोनमधून माहितीची देवाणघेवाण करता ना, ऑडिओ किंवा व्हिडिओ मेसेज पाठवता, टेक्स्ट मेसेज पाठवता. तर हे कसे तयार होतात? नीट ऐकायचं. आता मी मोबाईल फोनमध्ये सकाळी उठलो आणि गुड मॉर्निंगचा मेसेज टाईप केला. टेक्स्ट मेसेज आहे, आता मी तो सेंड केला तर माझ्या मोबाईल फोनमध्ये उपकरण आहे ते त्या टेक्स्ट मेसेजला किंवा ऑडिओ व्हिडिओ मेसेजला कशाच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट करतं? तरंगांच्या, वेव्हच्या. तुमच्या मोबाईल फोनमधून, PC मधून, टॅबलेटमधून जे तरंग बाहेर पडतात त्या तरंगांना काय म्हटलं जातं बरं? रेडिओ तरंग म्हणतात. रेडिओ वेव्स, रेडिओ तरंग एक प्रकारचे अनुतरंग असतात. अनुतरंग म्हणजे ते असे पातळ पाहिले ना आपण, त्या प्रकारचे असतात. आता डिपेंड करतं, मोस्ट ऑफ द ते अनुतरंगच असतात. अगेन आता मी मोबाईल फोनमधून गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला. मोबाईल फोनने ते गुड मॉर्निंगचं टेक्स्ट मेसेज कशात कन्वर्ट केला? तरंगामध्ये. आणि त्या तरंगांना रेडिओ तरंग म्हणतात. आता ते रेडिओ तरंग कुठे जाणार? माझ्या घराशेजारी जो मोबाईल टावर आहे तिथे जाणार. मोबाईल टावरवरून ते रेडिओ तरंग कुठे जाणार? 2000 किलोमीटर वरती आकाशात, वरती काय आहेत? सॅटेलाईट. सॅटेलाईट त्या रेडिओ तरंगांना कुठे पाठवणार? ज्याच्याकडे मी तो मेसेज पाठवलाय त्याच्या घराशेजारी जो मोबाईल टावर आहे तिथे जाणार. आणि त्याच्या मोबाईल टावरमधून ते रेडिओ तरंग कुठे जाणार? त्याच्या मोबाईल फोनमध्ये. त्याच्या मोबाईल फोनमध्ये ते रेडिओ तरंग शिरले की त्याच्या मोबाईल फोनमध्ये तेच उपकरण आहे जे माझ्या मोबाईलमध्ये, ते त्या रेडिओ तरंगांना पुन्हा टेक्स्ट मेसेजमध्ये कन्वर्ट करतं. आणि त्याला तिथे काय दिसतं लिहिलेलं? गुड मॉर्निंग. आणि हे व्हायला किती दिवस लागतात? सेकंदात ना. तर तुम्ही जेही ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट मेसेज पाठवताय, जी माहितीची देवाणघेवाण करताय, ती कशाच्या स्वरूपामध्ये आहे? तरंगांच्या. मोबाईल फोन, TV, लॅपटॉप याच्यामधून जे तरंग बाहेर पडतात त्यांना काय म्हटलं जातं? रेडिओ तरंग म्हटलं जातं. आता नीट ऐकायचं, फार महत्त्वाचं. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी तरंगांमध्ये, वेव्हजमध्ये 2 बदल घडवले जातात. बघा, काही कुठून इथे पाठवायचा थोडाफार बदल घडवावा लागतो. तरंगांमध्ये 2 बदल घडवल्याशिवाय माहितीची देवाणघेवाण होऊ शकत नाही. तरंगांमध्ये 2 बदल घडवले जातात. एक आहे AM आणि एक आहे FM. AM म्हणजे काय बरं? ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. याला मराठीमध्ये म्हटलं जातं आयाम अपरिवर्तन. आणि पुढे आहे FM. FM ला काय म्हणतात बरं? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. याला आपण काय म्हणतो बरं? वारंवारता अपरिवर्तन. आता हे कसं असतं बघा, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी इंजिनियर लोक एकतर रेडिओ तरंगांच्या उंचीमध्ये बदल घडवतात. तर रेडिओ तरंगाच्या उंचीमध्ये, उंचीला आपण काय म्हणतो? आयाम. तर रेडिओ तरंगाच्या उंचीमध्ये, ॲम्प्लिट्यूडमध्ये बदल घडवला तर याला काय म्हटलं जातं बरं? AM. आता एखाद्या रेडिओ तरंगाच्या उंचीत बदल कसा घडवायचा? तो आपल्या अभ्यासाचा भाग नाही, तो इंजिनिअरिंगचा भाग आहे. हे लक्षात आहे. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की माहितीची देवाणघेवाण करायला आयदर तरंगाच्या उंचीमध्ये बदल घडवतात आणि उंचीत बदल घडवला तर त्याला काय म्हणायचं? AM. कधी कधी माहितीची देवाणघेवाण करायला तरंगाच्या उंचीत नाही, कशामध्ये बदल घडवतात? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो? वारंवारता. फ्रिक्वेन्सी, वारंवारता म्हणजे काय? एका सेकंदात किती तरंग तयार झाले? एका सेकंदात 5 तरंग तयार झाले, 6. तर जर का तरंगांच्या वारंवारतेमध्ये बदल घडवला तर याला काय म्हटलं जातं बरं? FM म्हटलं जातं. आता AM आणि FM टेक्नॉलॉजी कुठे वापरली जाते? बघा, AM तंत्रज्ञान, AM म्हणजे काय? तरंगाच्या कशात बदल घडवायचा आहे? उंचीमध्ये, ॲम्प्लिट्यूडमध्ये. तर शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन करण्यासाठी तरंगाच्या उंचीमध्ये बदल घडवला जातो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं मॉलमध्ये वगैरे ते वॉकी टॉकी वापरतात ना, तर त्या वॉकी टॉकीमध्ये किंवा सोसायटीमध्ये माहिती इंटरकॉम असतात, फक्त सोसायटीत बोलायला. तर शॉर्ट डिस्टन्सवर तुम्हाला माहितीची देवाणघेवाण करायची आहे एखाद्या मॉलमध्ये, एखाद्या सोसायटीमध्ये, तर लहान अंतरावर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तरंगांच्या उंचीमध्ये बदल घडवला जातो. तर त्याला म्हणतात KM. तर AM तंत्रज्ञान हे शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी आहे. पण तुम्हाला लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करायचं आहे, तुम्हाला दुसऱ्या शहरात, गावामध्ये माहितीची देवाणघेवाण करायची, टेक्स्ट मेसेज, ऑडिओ व्हिडिओ मेसेज, मग तरंगाच्या उंचीत बदल करून चालत नाही. मग तरंगाच्या कशामध्ये बदल केला जातो? फ्रिक्वेन्सीमध्ये. म्हणजे कशामध्ये? वारंवारतेमध्ये. वारंवारता म्हणजे एका सेकंदात किती तरंग तयार झाले. तर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन, उदाहरणार्थ मोबाईल फोन, इंटरनेट, यामध्ये कोणतं तंत्रज्ञान असतं? FM.
त्या तरंगाच्या वारंवारतेत बदल करतात. आणि शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन, इंटरकॉम किंवा वॉकी टॉकी, त्यामध्ये कोणतं तंत्रज्ञान असतं? AM. आता AM आपण जास्त वापरत नाही आजच्या जगामध्ये. आपण काय वापरतो? FM. उदाहरण देऊ तुम्हाला. उदाहरणार्थ रेडिओ. रेडिओला आपण काय म्हणतो? FM म्हणतो ना, कारण FMचं फुल फॉर्म काय आहे? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. तुम्ही रेडिओ FM ऐकता ना, FMच्या चॅनलची नावं सांगा. 98.5 काय? 93.5 काय? हर्ट्स. नीट ऐकायचं. वारंवारता परिवर्तन म्हणजे काय? तुम्ही तरंगाच्या वारंवारतेत बदल घडवता ना. वारंवारता म्हणजे काय? एका सेकंदात किती तरंग तयार झाले? तर नीट ऐका. एका सेकंदात किती रेडिओ तरंग तयार झाले? 98. तर तुम्हाला हा चॅनल ऐकू येणार. आता तुम्ही वारंवारतेत बदल घडवताय, फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज आणताय. एका सेकंदात तुम्ही किती रेडिओ तरंग तयार करतायत? 93. मग आता तुम्हाला कोणता चॅनल ऐकू येणार? हा. तर बेसिकली तुम्ही FM ऐकता, त्याच्यामध्ये एका सेकंदाला ते जे नंबर दिले आहेत ना चॅनलचे, ते बेसिकली एका सेकंदाला किती रेडिओ तरंग तयार होत आहेत त्याचा नंबर असतो. आता तुम्ही ऐकलं 104 FM, म्हणजे एका सेकंदाला किती रेडिओ तरंग तयार होत आहेत? 104. मग मला दुसरा चॅनल ऐकवायचा आहे 98. 98 FM साठी एका सेकंदात किती तरंग तयार करायचे? 98. मग तो चॅनल ऐकू येणार. तर लॉंग डिस्टन्सवर माहितीची देवाणघेवाण करायला तरंगाच्या कशात बदल केला जातो? वारंवारतेत. पण आय रिपीट, तरंगांच्या वारंवारतेत फ्रिक्वेन्सीमध्ये बदल कसा करायचा हा आपल्या अभ्यासाचा भाग नाही. हा इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन त्याचा भाग आहे, हे लक्षात ठेवायचं. तर मी पूर्ण समराईज करतो. तरंग कालखंड म्हणजे काय? एक सिंगल तरंग तयार व्हायला किती वेळ लागला? तो मायक्रोसेकंदमध्ये असतो. मग पुढे काय असतो बरं? तरंग वेग. तरंग किती वेगाने प्रवास करतोय? तरंगाचा वेग काढायला फॉर्म्युला काय आहे? तरंग लांबी गुणिले वारंवारता. पुढे माहितीची देवाणघेवाण करायला, डेटा ट्रान्समिशन करायला वेव्हचा वापर केला जातो. आपल्या मोबाईल फोन, PC, TV मधून जे काही वेव्स तरंग निघतात त्यांना काय म्हटलं जातं? रेडिओ वेव्स, रेडिओ तरंग. आणि माहितीची देवाणघेवाण करायला तरंगांच्या कशात बदल करतात? आदर आयामामध्ये किंवा वारंवारतेमध्ये. आयामात बदल केला त्याला AM म्हणायचं, वारंवारतेत बदल केला त्याला FM म्हणायचं. AM तंत्रज्ञान पुढे वापरतात शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी आणि FM तंत्रज्ञान पुढे वापरतात लॉंग डिस्टन्स. आपण आज AM पेक्षा जास्त काय वापरतो? FM. हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया आता. बघा, तरंगांबद्दल आपण बोलतोय तर आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आजकाल तरंगांचा सर्वात जास्त वापर जर कुठे होत असेल तर तो माहितीची देवाणघेवाण करायला होतो. आणि माहितीची देवाणघेवाण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग जर आजच्या जमान्यात काय असेल तर ते आहे इंटरनेट. राईट. तर आपण थोडे इंटरनेटबद्दल बोलणार आहोत. मला सांगा, भारतामध्ये इंटरनेट सेवेची सुरुवात केव्हा झाली? केव्हा झालं इंटरनेट? केव्हा आलं भारतात? बिगिनिंग ऑफ इंटरनेट इन इंडिया. नो आयडिया? लिहा. 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 1995. 15 ऑगस्ट 1995. अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे हा. त्या दिवशी भारतात इंटरनेट सेवेची सुरुवात झाली. आता तुम्हाला माहिती आहे, नीट ऐकायचं. इंटरनेट सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांना काय म्हटलं जातं? ISP. ISP फुल फॉर्म माहिती आहे ना? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. तर भारतामध्ये इंटरनेट सेवा देणाऱ्या बऱ्याचशा कंपन्या आहेत ना. नावं सांगा 2-3. रिलायन्स जिओ आहे, एअरटेल आहे, वोडाफोन आहे, त्यानंतर मग हॅथवे आहे, इऑन आहे. तर भारतातली पहिली ESP कोणती होती? फर्स्ट ISP ज्यांनी इंटरनेट सेवा दिली भारतामध्ये. काय नाव होतं? BSNL नाही. काय आहे? VSNL. VSNLचा फुल फॉर्म लिहू शकता? विदेश संचार निगम लिमिटेड. ओके. तर भारतामध्ये इंटरनेट सेवा देणारी सर्वात पहिली कंपनी जी आहे ती VSNL होती. 1995 मध्ये ती आली होती. बघा, फार महत्त्वाचं, बिलकुल विसरता कामा नाही आहे की तुम्ही म्हणाल सर आता ही कंपनी ऐकवत नाही. VSNL ही सरकारी कंपनी होती. आता ही घाट्यात जायला लागली म्हणून भारत सरकारने तिला टाटाला विकून टाकली. जसं एअर इंडिया विकली ना टाटाला. हे विमान पडलं माहिती ना अहमदाबादमध्ये, तेच ते. ओके. तर फार महत्त्वाचं की ही कंपनी आता भारत सरकारने विकून टाकली आहे. मग नंतरच्या काळामध्ये कुठेतरी आपल्याला मोबाईल फोन, इंटरनेट सेवा देण्यासाठी कंपनीची गरज लागली. मग भारत सरकारने नंतरच्या काळामध्ये 2 कंपन्या तयार केल्या, MTNL आणि BSNL. MTNLचा फुल फॉर्म, BSNLचा फुल फॉर्म. BSNL भारत संचार निगम लिमिटेड आणि दुसरी कंपनी MTNL. MTNLचा फुल फॉर्म काय आहे? MTNL ज्या प्रकारची सेवा द्यायची, लँडलाईन फोन यायचे त्यांचे, तर MTNLचा फुल फॉर्म लोकांनी हा ठेवला होता, मेरा टेलिफोन नाही लगता. पण ॲक्च्युली त्याचा खरं फुल फॉर्म होता MTNLचा महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड. काय होतं? महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड. तर माझा प्रश्न आहे, BSNL MTNL दोन्ही टेलिकॉम आणि इंटरनेट सेवा देतात, मग भारत सरकारने 2-2 कंपन्या का स्थापन केल्या? एक पण पुरेशी होती ना. तर वाय बोथ कंपनीज वर फॉर्म? दोन्ही कंपन्या का बनवण्यात आल्या? दोघांना क्षेत्र वाटून देण्यात आलं. नीट ऐकायचं. MTNL ही कंपनी
मुंबई आणि दिल्लीमध्ये टेलिकॉम इंटरनेट सेवा द्यायची. मुंबई आणि दिल्ली, मुंबई दिल्ली महानगर आहेत ना, म्हणून महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड. अँड फॉर रेस्ट ऑफ इंडिया, मुंबई दिल्ली सोडून बाकी इतर भारतामध्ये BSNL भारत संचार निगम लिमिटेड होती. तर मुंबई दिल्लीमध्ये टेलिकॉम सेवा देणारी कंपनी MTNL आणि भारतात इतरत्र BSNL. मग साधारणतः 2019-20 मध्ये याही कंपन्या घाट्यात जायला लागल्या, म्हणून आता त्या कंपन्यांचं खाजगीकरण करण्यात आलंय, प्रायव्हेटायझेशन, आणि त्या प्रायव्हेट सेक्टरला विकण्यात आलंय. भारत हा जगातला पहिला देश आहे ज्याच्या सरकारकडे स्वतःची एअरलाईन पण नाहीये विकली आणि स्वतःची टेलिकॉम कंपनी पण नाहीये विकली. आले लक्षात? असं कुठे असतं का? आपण मिश्र अर्थव्यवस्था आहोत ना, मिक्स्ड इकॉनॉमी. काही कंपन्या सरकारच्या, काही खाजगी. पण इथे ज्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत, मोबाईल कंपन्या किंवा मग तुम्ही बघितलं एव्हिएशन कंपन्या, त्या कोणाला विकण्यात आलेल्या आहेत, बरोबर? तर फार महत्त्वाचं आहे. भारत सरकारची BSNL, MTNL ह्या कंपन्या असत्या, त्यांनी कमी दरामध्ये आपल्याला टेलिकॉम सेवा दिली असते ना. मंथली रिचार्ज त्यांचं तितकं तर नसतं जितकं प्रायव्हेटचं आहे, बरोबर? कोणाला फायदा झाला असता? सामान्य लोकांना. पण मग कॉम्पिटिशन वाढल्यामुळे कोणाला घाटा झाला असता? गाववाल्याला. गावाला आहे ना, त्याची पण टेलिकॉम कंपनी आहे ना. मग गाववाल्याच्या टेलिकॉम कंपनीचा बिझनेस वाढण्यासाठी आपल्या कंपन्या घाट्यात टाका आणि त्यांना विकून टाका, याला म्हणतात धोरण. ओके. त्यामुळे भारत सरकारने सामान्य, बघा, हे जे जग आहे ते इंटरनेट क्रांतीचं जग आहे. आणि जर सामान्य लोकांपर्यंत इंटरनेट परवडणाऱ्या दरामध्ये नाही पोहोचलं तर भारतामध्ये काय निर्माण होईल? परवडणाऱ्या दरामध्ये इंटरनेट सेवा नाही दिली, टेलिकॉम सेवा नाही दिली भारतामध्ये, तर भारतामध्ये काय निर्माण होईल? काय शब्द दिसतोय तुम्हाला? डिजिटल डिवाइड. डिजिटल डिवाइड म्हणजे काय? भारतामध्ये दोन लोक असतील, जे महागडं टेलिकॉम इंटरनेट सेवा अफोर्ड करू शकतात आणि जे नाही करू शकत, जे गरीब लोक आहेत. आणि त्याचा फटका बसलाय कुठेतरी. तुम्ही बघितलं, कोविड लागला होता आणि मार्च 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागला तर शाळा कॉलेज बंद झाली. मग सगळं शिक्षण कसं चाललं होतं? ऑनलाईन. सगळे लेक्चर झूमवर टेलिकास्ट व्हायचे. पण ज्या मुलांच्या घरी स्मार्टफोन नव्हता, स्वस्त इंटरनेट नव्हतं, ते शिक्षणापासून वंचित राहिले. पण ज्यांच्याकडे होतं त्यांनी मस्तपैकी ऑनलाईन लेक्चर अटेंड केले. तर मला वाटतं आपण परवडणाऱ्या दरामध्ये टेलिकॉम आणि किमान इंटरनेट सेवा जी आहे ती लोकांपर्यंत द्यायला पाहिजे. मी एक स्टेटमेंट देतो त्याच्याबद्दल. आजही भारतामध्ये इंटरनेट परवडणारं नाही आहे ना. मिनिमम तुमचं पॅकेज जे आहे आय गेस ₹239 येतं, बरोबर ना. आणि घरामध्ये जर 4 जणांकडे मोबाईल असेल त्याचं बिल 1000च्या जवळपास जातं. आणि प्रत्येकजण ते अफोर्ड करू शकेल सांगता येत नाही, कारण भारतामध्ये आज पण 32% लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात, बिलो पॉवर्टी लाईन. तर 1/3 इंडिया जिथे अत्यंत दरिद्री आहे तिथे डिजिटल डिवाइड असणार आहे. तर मी एक स्टेटमेंट देतो, त्यावर तुमचं मत द्या. शुड इंटरनेट इन इंडिया बी मेड फंडामेंटल राईट? भारतामध्ये मोफत आणि वेगवान इंटरनेट मूलभूत हक्क म्हणून जाहीर करावा का? मोफत आणि वेगवान इंटरनेट, शुड फ्री अँड फास्ट इंटरनेट बी मेड फंडामेंटल राईट. भारताच्या राज्यघटनेत कोणत्या कलमामध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेत? मूलभूत हक्कांची कलमं सांगा. 12 ते 35 आहे ना, राज्यघटनेच्या 12 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. फार महत्वाचं, जर त्यात आपण एक कलम ऍड केलं की भारतीयांना मोफत आणि वेगवान इंटरनेट हे मूलभूत हक्क म्हणून द्यावं, मग ही भारत सरकारची जिम्मेदारी असेल की आपल्याला द्यावं. मोफत शब्द वापरलाय, येस सर नो. कारण जर का मूलभूत हक्काचा दर्जा दिला मोफत आणि वेगवान इंटरनेटला, ही भारत सरकारची जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल की प्रत्येक भारतीयाला, मग तो लहान मुला, शाळेतला लहान मुलं असेल ना तर कॉलेजमधला विद्यार्थी, त्याला सरकारला इंटरनेट द्यावं लागेल, आणि ते पण फ्री आणि फास्ट. फॉर काइंड इन्फॉर्मेशन, लेट मी टेल यू, जगामध्ये एशियाचा विचार करता, आशिया खंडामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त इंटरनेट युजर हे भारतात आहेत. पहिला क्रमांक चायनाचा आहे. पण मग ही भयानक माहिती बघा, पूर्ण आशियामध्ये सर्वात स्लो इंटरनेट डाउनलोड स्पीड पण भारताचाच आहे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे हायएस्ट युजर आहेत एशियामध्ये, पण सर्वात स्लो स्पीड पण कुणाचा आहे डाउनलोडचा? इंडियाचा आहे. म्हणजे आपल्यापेक्षा पाकिस्तान, भूतान, नेपाळमध्ये वेगाने डाउनलोड होतं. आपलं ते असं गोलगोल फिरतच राहतं. ओके. त्यामुळे मी ते शब्द फक्त मोफत नाही वापरला, काय म्हटलं? वेगवान आणि मोफत, फ्री अँड फास्ट इंटरनेट. मग द्यावं की नाही द्यावं? मोफत द्यायला काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्हाला जर कोणी विचारलं मूलभूत गरजा काय आहे तुमच्या, अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी आहे इंटरनेट. इंटरनेट शिवाय तुमचा पत्ता तरी हलतो का? ही खरं आहे ना, मूलभूत गरज झाली आहे ती, फंडामेंटल नीड. ओके. फार महत्त्वाचं, मोफत इंटरनेट, वेगवान इंटरनेट सेवा भारत सरकारने मोफत द्यावी, वेगवान इंटरनेट द्यावं. पण माझं काय म्हणणं आहे, नॉट ॲट ऑल प्लेसेस, ओनली ॲट एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, लायब्ररीज अँड पब्लिक प्लेसेस. तर कुठे मोफत आणि वेगवान इंटरनेट द्यावं? शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आणि पब्लिक प्लेसेस लाईक रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, हॉस्पिटल, मार्केट, 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 मार्केट,
बस स्टॉप, पब्लिक लायब्ररी, जिथे इंटरनेटचा खरा कामासाठी वापर होतो. बरोबर. तुम्ही जर सगळीकडेच 24 तास सगळीकडे सर्वत्र मोफत आणि वेगवान इंटरनेट द्याल तर मग सगळे राकेश, सुरेश, रमेश जे आहेत ते तुम्हाला कॉर्नरवर मोठ्या आवाजात इंस्टाग्राम ऐकताना दिसतील. आले लक्षात, जे ट्रेनमध्ये बसतात. तर फार महत्त्वाचं आहे. ओके, तर व्हेरी इम्पॉर्टंट, सर्वत्र राहायचं जिथे गरज आहे. शैक्षणिक ठिकाणं आणि त्या व्यतिरिक्त जिथे पब्लिक प्लेसेस आहे, जिथे ॲक्च्युली गरज आहे. मी रेल्वे स्टेशनवर आहे, मला इंडिकेटरमध्ये रेल्वेचं टाइम टेबल बघायचं आहे. देत पण होतं सरकार तिथे, पण ते बंद करून टाकला. बस स्टॉपवर द्या. हां, मग तिथे येऊन सगळे बसायला लागले. मग आपली लोक, आपली कमी होती म्हणा. ओके, तर फार राकेश, सुरेश, रमेश जास्त होते. ओके, तर फार महत्त्वाचं आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट, त्यांना त्यांच्या राज्यामध्ये रोजगार मिळत नाही, बिचारे आपल्याकडे येतात. बरोबर की नाही? असं मला त्यांना काही दोष द्यायचा नाही, पण मग त्यांच्या राज्यात जाऊन तेच सरकार पुन्हा तेच निवडचं, ते त्यांना नोकऱ्या देत नाही. ओके, तर ठीक आहे, ते फ्रस्ट्रेटेड आहेत, त्यात मला जायचं नाही. तर फ्री आणि फास्ट इंटरनेट हा मूलभूत अधिकार असायला पाहिजे. इथे ऑनलाईन स्टुडंटने एक टाकलं डिजिटल इंडिया. 2015मध्ये भारत सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रम घोषित केला. 2015चा जो डिजिटल इंडिया कार्यक्रम होता त्याच्या अंतर्गत मोदी सरकारने ठरवलं की प्रत्येक गावामध्ये इंटरनेट सेवा पुरवायची. प्रत्येक गावामध्ये, जितकी लाखो गावं आहेत भारतामध्ये, कनेक्टिंग एव्हरी विलेज विथ इंटरनेट. आणि त्यासाठी त्यांनी तब्बल 1.25 कोटी रुपये खर्च केले. डिजिटल इंडिया कार्यक्रमावर किती खर्च केलेला आहे? 1,20,000 कोटीपेक्षा जास्त पैसे. आजपर्यंत सगळी गावं इंटरनेटने कनेक्टेड झाली का? हा मोठा प्रश्न आहे. मग ह्या कार्यक्रमाचे पैसे गेले कुठे? याच्यावर पण संशोधन व्हायला पाहिजे. भारतामध्ये एकेकाळी एक व्यक्ती जिवंत असायचा, त्याला कॅग म्हटलं जायचं, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. त्याला भारताचे महालेखापाल आणि मुख्य नियंत्रक म्हणतात. ते सरकारने काही चुकीचं खर्च केला किंवा मग काही भ्रष्टाचार केला सांगायचे. सध्या कॅग कोण आहे, जिवंत आहेत, मेले आहेत, त्याच्याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. काही कोणाला कळालं तर मलाही सांगा. ओके, दॅट इज इट. ठीक आहे.